त्यांनी त्या बाईला इन्स्ट्रक्शन दिले की बेडवर झोप. ती साडी घालून आली, ती ती बेडवर झोपली. मला फक्त इनरवेअर अंडर गार्मेंट्स मध्येच त्यांनी ठेवलेलं होतं तेव्हा बेडवर. ते म्हटले की या व्हिडिओसाठी आम्हाला समोरच्या पार्टीकडनं 10 कोटी रुपये मिळणार आहेत, आणि तू जर आम्हाला एक करून नाही दिलं तर त्यासाठी आम्ही तुला खलास करू. मग त्यांनी तिला इन्स्ट्रक्शन दिले की तू कपडे काढ. मग मला इन्स्ट्रक्शन दिले की असं असं झोप तिच्यावर, अशी अशी पोज दे. विधानसभेचा प्रचार चालू आहे. माझ्या वडिलांनी उमेदवारी अर्ज परत महाविकास आघाडीकडनं, पवार साहेबांच्या पक्षाकडनं भरलेला आहे. ते या स्प्लिटमध्ये पवार साहेबांशीच निष्ठावंत राहिले आणि एकमेव आमदार होते जिल्ह्यात जे पवार साहेबांवर राहिले. आणि आम्ही त्यांचा प्रचार करत होतो सगळीकडं. तर हा जो आरोपी होता, यांनी एक 4-5 दिवस अगोदरपासनं माझा संपर्क साधायचा प्रयत्न केला. मग तो फोन करायचा, मला सांगायचा की असं असं मी आहे, आम्ही समोरच्या गटात होतो आणि आता आम्ही तुमच्याकडे येतोय आणि आम्हाला तुमचं काम करायचंय. ही फार कॉमन गोष्ट आहे, होत असतं. तर मी काय नाही, मी स्वागत केलं त्या गोष्टीचं. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. त्याचा वारंवार मला फोन यायचे की आपल्याला अजून माझ्यासारखे काही आहेत कार्यकर्ते जे आता उघडपणाने समोर येऊ नाही शकत, पण तुमच्याबरोबर मीटिंग केल्यावर मग त्यांच्यावर तो प्रभाव पडू शकतो, किंवा ते मनमोकळेपणाने तुमच्याशी बोलल्यानंतर मग ते तो निर्णय घेतील की आता आपण तुतारीचं काम करूया, असं तसं. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सकाळी आम्ही मांडगण गावात सकाळी 9 वाजता प्रचार चालू केलता. 9 वाजता प्रचार चालू करून आम्ही जवळजवळ 12:30-1 पर्यंत तो प्रचार करत होतो. मग आमचं जेवण आमच्याच एका मित्राच्या घरी ठरलेलं. तर तिकडं जायच्या अगोदर मग त्यांनी परत मला बाजूला घेतलं. मला वाटलं की आपण काय करू, लवकर जाऊ एकटेच, आणि ती जी मीटिंग होती ती करून येऊ, आणि ती आपल्याला एकटीच करावी लागेल परत म्हटलं, कारण का इतर गावातल्या कुठल्या पोरासमोर वगैरे ती लोक येणार नाही, उघडे होणार नाही, ओपन नाही होणार. ती हं. फक्त त्यांना तुमच्याशी खाजगीत बोलायचं आहे. तर काय संशय असा माझा काय आला नाही त्याच्यावर, काय मला असं फार काय वाटलं नाही त्याबद्दल. सर्वसामान्य एका शेतकरी कुटुंबातला तोही होता, आणि त्याच गावात तो लहानाचाही मोठा झालाय. त्यामुळं गावाकडच्या मुलांच्या मनामध्ये हे असं काहीतरी दृश्य असेल, एवढं काहीतरी वाईट कोणीतरी चितलं असेल, हे माझ्या मनात अजिबात नाही आलं कधीच. त्यामुळे मी त्याचं ऐकलं. मग मी आणि माझा ड्रायव्हर, माझ्या गाडीत आम्ही 4-5 किलोमीटर लांब मेन रोडवर गेलो. ज्यांनी त्यांनी जे ठिकाण सांगितलं तिथपर्यंत. तिथं पुढे त्यांनी एका साईडला गाडी लावायला लावली. तिथून त्यांनी खुणवलं की इकडं काही लाईटच्या तारा पडल्या आहेत, आणि त्या पडलेल्याच होत्या समोर. आणि रस्ता खराब आहे पुढं, तो देखील खराबच होता. आणि म्हटलं इकडं फोर व्हीलर जात नाही, त्यामुळे आपल्याला इथून पुढं टू व्हीलरवर आपल्याला जायला लागेल आतमध्ये. तर मग त्यांनी त्याची 2 मित्र बोलून घेतली, 2 मोटरसायकलवर तिकडं मेन रोडला. मी माझा ड्रायव्हर माझी गाडी तिकडेच सोडली. मला वाटतंय 3-1 किलोमीटर आतमध्ये त्या रस्त्यातनं एकदम एका, म्हणजे त्या रस्त्याच्या टोकाला एकदम कोपराला आतमध्ये एक शेवटचा बंगला होता. हं. तर त्या बंगल्यात त्यांनी मला नेलं. आणि मी मग म्हटलं काय कोण येते वगैरे, तर ते म्हटले 2-5 मिनिटं येत आहेत ते, थांबा. मग तो जो मुख्य आरोपी होता तो त्याच बंगल्याच्या हॉलच्या राईट साईडला एक बेडरूम होती, तिकडे आत गेला. तिकडे आत गेल्यावर त्याने मला आतून आवाज टाकला की भैया इकडे 1 मिनिटं, मला खाजगी काहीतरी बोलायचंय. मी गेलो विश्वास ठेवून आतमध्ये. जसं मी त्या बेडरूम मध्ये आत पावलं ठेवली, तसं मागणं त्याची 2 मित्र आत आली. हं. त्यांनी मला धक्का देऊन त्या बेडवर डायरेक्ट पाडलं, असं समोरच बेड होती. मागणं दार लावून घेतलं. तर मी थोडस सावकाशच, थोडी सावधानी बाळगतच त्यांच्याशी बोलत होतो. काय रे, काय झालं, काय करताय, कशासाठी करताय, काय लागतंय तुम्हाला, काय पाहिजे, पैसे हवेत का, असं तसं. तर तेवढा वेळ ते त्यांच्यातच बोलत होते की आता चालू चालू करू, आपण सुरू करू, असं तसं, धरा याला, हे ते, असं म्हणत म्हणत मग त्यांनी त्या 2 पोरांनी माझे हात हातपाय माझे बा- धरून घेतले असे घट्ट. मग तिसरा आला, त्यांच्यातला आला, आणि त्यांनी माझे शर्टाची बटणं काढायला चालू केलं. तर त्यावेळेस मी थोडी हालचाल केली, मी थोडं हातपाय हलवायला लागलो. तर मग त्यांनी मला थोडी हाणामार करून माझे हातपाय मग बांधले. आणि
तरी मी थोडं अजून चळवळ करत असताना मग त्यांनी काय केलं, एक टॉवेल होता, तो टॉवेल असं मागणं माझ्या अख्ख्या असं चेहऱ्यावर घेतला आणि माझा गळफास केला त्या टॉवेलने. हम्म, आणि हम्म, ते करत असताना त्यांनी सांगितलं की तू जर आम्हाला हा व्हिडिओ काढून नाही दिला तर आम्ही तुला खलास करू. मग ते म्हटले की या व्हिडिओसाठी आम्हाला समोरच्या पार्टीकडनं 10 कोटी रुपये मिळणार आहेत. तुझा हा व्हिडिओ आम्हाला काढायचा आहे, हा कुठल्याही परिस्थितीत आम्ही काढून राहू, आम्हाला ते 10 कोटी देणार आहेत. आणि तू जर आम्हाला हे करून नाही दिलं तर त्यासाठी आम्ही तुला खलास करू. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जसं हवं तसं आपण पुढे जाऊ, पण जीवाला धोका नका देऊ फक्त. हम्म, तर ते ठीक आहे म्हटले. कारण का मग मी ते हलणं वगैरे किंवा त्यांना रेजिस्ट करणं मी सोडून दिलं. मग ते सुद्धा ठीक आहे म्हटले. थोडा थोडा मी त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचा विश्वास घ्यायचा मी प्रयत्न करत होतो. हम्म, मग त्यांनी एक बाई बोलवली बाहेरनं. हम्म, आता ती बाई, हे तिघं आत असताना एका चौथ्या माणसाने पुरत होतो, मला माहिती नाही त्याने ती बाई घरापर्यंत आणली असेल का काय. ती दार उघडल्यावर डायरेक्ट ती बाईच आत आली. हम्म, आणि मग जो मुख्य आरोपी होता त्याने या बाकीच्या दोघांना बाहेर काढलं. हम्म, त्याने त्या बाईला इन्स्ट्रक्शन्स दिले की बेडवर झोप. त्यांनी तोपर्यंत माझे सगळे कपडे काढून घेतलेले. त्यांनी त्या बाईला इन्स्ट्रक्शन दिले की बेडवर झोप. ती साडी घालून आलती, ती बेडवर झोपली. अं, मला फक्त इनर इनरवेअर अंडर गार्मेंट्स मध्येच त्यांनी ठेवलेलं होतं तेव्हा बेडवर. तर मी तसंच होतो बसून. मग त्यांनी त्याचा फोन काढला आणि त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना त्यांनी तिला इन्स्ट्रक्शन दिले की तू कपडे काढ. मग मला इन्स्ट्रक्शन दिले की असं असं झोप तिच्यावर, अशी अशी पोज दे. आणि हा सगळा ऑडिओ त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालाय. त्यांनी अं, मला सांगितलं की आम्हाला तुझी 10 कोटीची सुपारी पुण्यातनं भेटली हम्म. आणि हा व्हिडिओ आम्हाला व्हायरल करायला सांगितलंय. मग त्यांनी तीच डिमांड माझ्याकडनं केली ओके. की तू 10 कोटी दे आम्हाला, हम्म, तुझी बदनामी आम्ही होऊन नाही देणार. थोडं व्हिडिओ काढून झाल्यावर काय झालं की ते जरा गडबडलेले. हम्म, त्यांना म्हणजे ते काय शातीर क्रिमिनल म्हणा प्रॉपर किंवा गुन्हेगार क्षेत्रातले फार मोठे तज्ञ अशातले ते नव्हते. हम्म, पोरं होती गावातली. तेव्हा हम्म, त्यांना कळत नव्हतं आता ह्याच्यावर करायचं काय. हम्म, आता ह्याला मोकळा सोडायचा तर हा जाऊन कुठंतरी बोलेन, काहीतरी करेन. हम्म, कायला आता धरून ठेवायचं इकडं तर ते कसं शक्य. याला हम्म, शोधत लोक येतील शेवटी. हम्म, आणि त्यामुळे ते कन्फ्युज झाले थोडे. तर त्याच्यात मला भीती वाटलेली की ह्यांच्या कन्फ्युजन मध्ये जर ह्यांनी ठरवलं की आता पुरावे मिटवायचे, ह्याच्यातनं पळ काहीतरी सूट काढायची म्हणून हे माझे जीवच घेतील. त्यामुळे मग मी तिकडं थोडं पॅनिक झालतो. मग त्या परिस्थितीत मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला 5 कोटी देतो. मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला. तर मग चर्चा करत 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 मी त्यांना सांगितलं की ज्या ठिकाणी आपल्याला जेवायला जायचं होतं त्या ठिकाणीच माझे 2 मित्र आहेत आणि त्यांच्याकडं थोडी थोडी रक्कम मी ठेवलेली आहे. तत्कालीन मी तुम्हाला ती आत्ता संध्याकाळी देतो. हम्म, आणि रात्रीपर्यंत मी म्हटलं मी तुम्हाला 1 कोटीचा अरेंजमेंट करून देतो बाकी तर. हो 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 म्हटलं ठीक आहे म्हटलं. आणि तो बसला बाईकवर पुढं, बर. मला बसवलं मागे. आणि फोन माझा माझ्याच ताब्यात होता आता. हम्म, हम्म, हा प्रवास 9 किलोमीटरचा होता आता पुढचा. 4 किलोमीटर, बर. 3-4 किलोमीटर रोड, मेन रोड पर्यंत आणि तिथून 5 किलोमीटर पुढं बर. आमच्या घरापर्यंत. हम्म, तर तोपर्यंत मी पटपट माझ्या फ्रेंड्सला SMS करून टाकला. तर नेमके ते दोघं येऊन रोडच्या कडेला येऊन थांबलेले. तोपर्यंत मग माझे SMS वाचले त्यांनी त्यांनी त्यांच्यापैकी एकाने मला रिप्लाय पण केला, हम्म, काय झालं कुठे आहे हे ते. तर मी फक्त तेवढंच म्हणत होतो सारखं सारखं, इमर्जन्सी अर्जंट, हम्म, रोडला येऊन थांबा, याला धरा. शॉर्ट शॉर्ट मेसेज टाकत होतो, फार वेळ नव्हता भेटत. आणि हा आला बाईक घेऊन. हा जसा थांबला तसं मी माझ्या मित्राला आवाज टाकला की याला पकडा. आणि माझ्या मित्राने त्याला पकडला. हम्म, त्याला पकडल्यावर मग त्याची बाईक खाली पडली, त्याचा मोबाईल त्याच्या वरच्या खिशात होता, मी काढून घेतला, तो हम्म, माझ्या ताब्यात घेतला. त्यांनी व्हॉट्सअपवर ऑलरेडी तो व्हिडिओ फॉरवर्ड केलता एका नंबरला. हम्म, त्याच्याच घरातला होता, कुठला नंबर होता मला एक्झॅक्ट माहिती नाही. हम्म. तो तिथनं मी डिलीट फॉर एव्हरीवन केला, पण पुढे तो आता व्हिडिओ त्यांनी सेव्ह केला, पुढे पाठवला का काय अजून हे मला तपासता नाही. माहित नाही. हम्म, हम्म, तो फोन आता बहुतेक पोलिसांनी सीज केलाय. आता त्यातले 3 जे मुख्य आरोपी होते, हम्म, जो मेन होता तो आणि बाकी त्याला 2 जे सहकार्य करत होते, त्या तिघांना पोलिसांनी अटक केली त्याच दिवशी.
बरं. ती महिला अजून absconding आहे. जर एखाद्या लोकनियुक्त नेत्याच्या, एखाद्या आमदाराच्या मुलावर जर ही घटना घडू शकते, तर आजचं हे जी न्याय व्यवस्था आहे, की जी गृह खात्याचं जे कमांड हवी आहे, हं. ती कुठे आहे? आणि अ, इ- इतक्या तुला खालच्या लेवलचं कोणी काय करू शकतं असं, हे कधी आम्ही बघितलं नव्हतं रिअल लाईफ मध्ये कधी आयुष्यात.